5 मिनिटं आहेत तुमच्याकडे? मला थोडं बोलायचंय तुमच्याशी. गुणांच्या हिऱ्याला असावं विनम्रतेचं कोंदण, यशाच्या शिखरावरही ठेवावं पाठीराख्यांचं स्मरण. अतिलीनता सर्व भावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष व्हावे. देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी भजावे. आपल्याकडे अतिशय नम्रता असावी असं म्हटलंय ना पहिल्या ओळीत. हो, पण माणूस नम्र केव्हा असतो माहिती? जेव्हा समोरचं काय म्हणतोय ते समजून घेण्याची, ऐकून घेण्याची त्याची तयारी असते तेव्हा. आणि याच्यामध्ये लहान मोठा किंवा मालक नोकर असा हुद्द्यांचा काही मुद्दा नाहीये बरं का. म्हणजे चांगल्या शब्दात, भाषेत, सुरात आपल्याला बोलता आलं पाहिजे. समजा दिवाळीच्या निमित्तानं एखाद्या कंपनीला एक मोठी कामाची ऑर्डर आलेली आहे आणि कामगारांना जास्त काम करण्याची आता गरज निर्माण झालेली आहे. पण मालकानं कामगारांना विश्वासात न घेता डायरेक्ट जाऊन अशी ऑर्डर दिली आहे, आता तुम्हाला ओव्हरटाईम करायला लागणार आहे, ऑर्डर कंप्लीट करायची आपल्याला. तर काही कामगार म्हणतील नाही, आम्हाला नाही जमणार. काही जण नाईलाजाने काम करतील, पण मनातल्या मनात मालकाला शिव्या देतील. आणि काही जण तर ते काम कसं बिघडेल, वेळेत पूर्ण होणारच नाही याच्यासाठी प्रयत्न करतील. थोडक्यात काय, अरेरेवीचा परिणाम काय झाला? काम पूर्ण झालंच नाही, चांगलं झालंच नाही. पण तेच तो मालक जर नेहमीच कामगारांशी छान बोलत असेल, त्यांचे प्रश्न समजून घेत असेल, त्यांची विचारपूस करत असेल, खेळीमेळीचं वातावरण असेल, तर मग काम आपल्याला पूर्ण करायला पाहिजे असं प्रत्येकच कामगाराला वाटेल आणि आनंदाने ते काम करतील, नाही का? हो हो, नक्कीच. इन्फोसिस कंपनीचे सीईओ नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांच्याकडे किती नम्रता आहे, त्यांच्याकडे विद्वत्ता आहे, संपत्ती आहे, पण तरीही समाजात वावरत असताना अतिशय साधी राहणी आणि उच्च विचारसरणी यांचं ते मूर्तिमंत प्रतीक आहेत. निसर्ग सुद्धा आपल्याला अशीच नम्रता शिकवत असतो. ज्या झाडाला खूप फळं असतात ते झाड वाकलेलं असतं की नाही? अरे हो, खरंच की. माझ्या मुलीला ट्रिपला जायचं होतं, तेव्हा तिने मला इतक्या छान पद्धतीने सांगितले ना की बाबा खूप दिवस झाले मी कुठे गेले नाहीये, प्लीज मला परवानगी द्या ना. तेव्हा मी तिला नाही म्हणूच शकलो नाही. कसं आहे, एखादी गोष्ट साधण्यासाठी, मिळवण्यासाठी जसा विनम्रपणा उपयोगी पडतो ना, तसंच कोणाला नकार द्यायचा असेल तर तो सुद्धा चांगल्या शब्दात जर दिला तर मग संबंध बिघडत नाहीत, गैरसमज होत नाहीत. मला आत्ताच्या आत्ता ते खेळणं हवंय असं म्हणत हातपाय आपल्यात भोकाड पसरणारी मुलं विनम्र नसतात हे जितकं खरं आहे, तितकंच गोड शब्दात पालकांना काही मुलं विनंती करत असतात, आई मला ना ती वस्तू घेण्याची खूप इच्छा आहे, प्लीज मला घेऊन देशील. तेव्हा सुद्धा पालक कशाला हवी आहे ती? हा, दिसेल त्या वस्तू आपल्या नुसत्या मागत सुटतोस, अभ्यासाला बस आधी, घरात आहेत ना इतक्या वस्तू. मग असं झुरळ झटकल्यासारखं त्या मुलाशी बोलतात, ते सुद्धा चुकीचंच आहे ना. नाही, म्हणजे विनम्रपणा हा फक्त लहान मुलांकडे असला पाहिजे, मोठ्यांकडे नसला तरी चालेल असं काही रामदास स्वामींनी म्हटलेलं नाही. तो प्रत्येकाकडे असला पाहिजे आणि प्रत्येक वेळी असला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे ना. मुलांना जे काही समजवायचं असतं ते युक्तीने कसं समजवायचं ह्याच्याबद्दलचे वेगळे वेगळे प्रयोग मी माझ्या मुलांवरती केले आहेत आणि त्याचा एक व्हिडिओ सुद्धा बनवलाय. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तुम्ही जरूर बघा, तो तुम्हाला नक्की उपयोग होईल. जना सज्जना लागी संतोष व्हावे, सर्वे गुणाहा कांचनम आश्रयन्ते. या न्यायानुसार एखादी व्यक्ती कितीही वाईट असली पण तिच्याकडे सत्ता किंवा संपत्ती असली तर लोक पुढे पुढे करतात, मान देतात. अशामुळे समाजात घातक प्रवृत्ती निर्माण होतात. म्हणून आपण असं वागता कामा नये. शाळेत सुद्धा अशी मुलं असतात जी इतरांना त्रास देतात, मारामाऱ्या करतात आणि वरून धमकावतात सुद्धा. ए, बाईनं नाव सांगितलं असतं बघा, अजून मारेल. अशा वेळी आपण मोठ्या लोकांची मदत घ्यावी, बाईंची, आपल्या आई वडिलांची, आणि त्या गुंड मुलाची गुंडगिरी बंद कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करायचे. आणि याच्यामध्ये त्याचा सुद्धा फायदाच असतो, कारण लहानपणी ही मुलं जर असं वागत राहिली आणि त्यांना रोखलं नाही तर मोठेपणी ती मोठे गुन्हेगार होण्याची शक्यता असते. कुठल्याही स्वरूपाच्या गुन्हेगारीला आपण आळा घातलाच पाहिजे, ते आपल्या आणि समाजाच्या हिताचं असतं. ते कारणी सर्व लावीत जावे, सगुणी अति आदरेसी बजावे. देह कारणी लावावा म्हणजे काय? म्हणजे देह सत्कारणी लावावा, चांगल्या कारणासाठी त्याचा उपयोग करावा. कसं आहे, शाई आहे, कागद आहे, पण म्हणून लिहिता येईल का? त्याच्यासाठी पेनची गरज असते ना. तसंच चांगलं काम करण्यासाठी या देहाची गरज आहे, म्हणून आपण जन्माला आलेलो आहोत, तेव्हा त्याचा उत्तम उपयोग करणं हे आपलं काम आहे. पक्ष्यांची शाळा, प्राण्यांचं संमेलन
वगैरे वगैरे सगळ्या कल्पना आहेत. प्रत्यक्षात तसं नसतं. माणसांची शाळा असते आणि काही काही मुलांना परिस्थितीमुळे त्या शाळेत जाता सुद्धा येत नाही. आपल्याला जाता येतंय तर आपण जायचं आणि तिथे जाऊन छान अभ्यास करायचा, शिकायचं. म्हणजे आपण म्हणू शकतो की देह सत्कारणी लागला. सगुणांना अत्यंत आदरानं भजावं असे रामदास स्वामी म्हणतायत. म्हणजे काय, आपल्यातले जे गुण आहेत ते वाढीस कसे लागतील ह्याचा आपण विचार केला पाहिजे. जे सज्जन आहेत, चांगलं काम करतात, त्यांचं काम अनेक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे. कारण अशामुळेच समाजात चांगल्या प्रवृत्ती वाढीस लागतात. तुमचे मनाच्या श्लोकाचे व्हिडिओ खरोखरच शाळांमध्ये पोचले पाहिजे. शिक्षक आणि पालकांनी याचा उपयोग करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. कसं वागायचं आणि कसं वागायचं नाही हे सांगतानाच हे का वागायचं हे तुम्ही सांगितलात ना, म्हणून मला ते जास्त आवडलं. उपक्रम उपयुक्त वाटत असेल तर या लिंक्स सगळ्यांना पाठवा. म्हणजे सगळ्यांना त्याचा लाभ होईल. इतना तो हम कर ही सकते हैं. जय जय रघुवीर समर्थ.